मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आजचो व्लॉग आपणाक मंडळी जाऊचा डिलिव्हरी बॉय बनाचा. एक वस्तू हा स्पेशल आई देतली आता आपल्याकडे, ती नेऊन आजीकडे देऊची असा. खूप स्पेशलच वस्तू हा. तर कोकणकरांचा इमोशन म्हटलं तरी चालता सध्याचा, अशी वस्तू हा. मंडई आमची जत्रा तर झाली आहे आणि आता आपणा खाजा असा आता पार्सल करूचा घेऊन जाऊचा इकडनं. आई आपणाक आनंद देते या. आई आता रेडी करता. झालं आई, खाजा घेऊन मंडई मामाकडे जाऊचा असा. ही बघा आई, दोन्ही पार्सल पोचवचे, त्याच्यामध्ये खाजा असा. या खाजा घेऊन आपल्या मामाकडे जाऊचा. आणि काय निरो भाजी एक ती काय आता मग घेऊन जाते. घर जवळ मंडई लगेच जातलो आपण, जास्त काय वेळ लागायचो नाही. जाऊया बाहेर पडायलाच लावूया साईडिक. डबल पिशया नाही पडायची, हा नाही पडायची डबल पिशया. चल बाहेर पडलो आपण आणि भर उन्हातच बाहेर पडलो, कारण खायचा काम कधी येत काही एक सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे फ्री वेळ असा, आता 2-3 दिवस झाले या गोष्टीसाठी. जत्रा जाऊन आता 3 दिवस झाले तरी आपण आजीकडे जाऊक मिळालं नाही. घर असा काय 10-12 मिनिटाच्या अंतरावरती तरी सुद्धा. काल तर आमच्याकडे नदीचे मासे भेटलेले होते. आजोबांना चटणी देऊची होती माशाची चटणी सुद्धा देऊक मिळालं नाही. ठरवून नंतर जाऊक मिळालं नाही. असा दे आता जाऊया. कसा म्हणजे काही गोष्टी वार्षिक असत, जे चुकता कामा नाही अजिबात, आणि चुकवचा प्रयत्न पण करायचो नाही. आपल्यांका दुखवचा प्रयत्न करायचो नाही कधीच. कधी म्हणजे गोष्टी तुमच्यासोबत मारता मारता कधी प्रवास संपन्न जाताना काहीच कळणार नाही. कधी रोडवरती येत आपण मला कळलं नाही. चला आता थोडं चांगलं रोडचा आनंद घेऊया. राईट साईडला वळाचा. छपकन जाऊया. जास्त गाडी पण नाही, दुपारचा वेळ. आणि आज मंदिरात पण आमचा प्रोग्राम असा. मंडई प्रोग्राम म्हणजे आज समरत्न असत. सप्त झालं की समरत्न असतात. स्पीड ब्रेकर जवळच करून टाकले, साईडनच गाडी काढले. काही म्हणा म्हणते, गाडी आमची रेडर असायची की बजेट फ्रेंडली असा एकदम. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी असा, हा चला लाल परी इली. महत्वाची गोष्ट अशी असा की वाटतं की नाही रायडिंगचीच बाईक असल्यासारखी लुक देता की नाही भारी एकदम. त्याच्यामुळे अगोदरच विचार करून निवडलेलो. मेन म्हणजे आमच्या इकडे नाव असा दिसा गोया होतं, त्याच्यामुळे. आणि मीटर पण आमका मस्तच भेटलो. खरं तर बघू गेलात ना तर माका गाडी आवड होती ड्यूक 200 पहिल्यापासून, अजून पण तीच आवडता खूप. त्याची आता पुढे मॉडेल सिले असतील, मी काय चौकशी करू नाही. पण आपल्या बजेटमध्येच नाही होती. बजेट म्हणजे विचार सुद्धा करू शकणार नाही. अशा परिस्थितीत ना गुजर के हम लोग अभी यहाँ पर पहुंचे है. कधीतरी स्वप्न पूर्ण करतले. आता काय ती गाडी बनत नसतली, कारण त्याच्या पुढे भरपूर मॉडेल्स इलेत. तर कोणाची भेटली सेकंड हँड आपण कुठे तर आपण घेऊचा प्रयत्न करूया. आजोबा फुल याच्यातच. ओके आता जाऊया. रोडच चांगलं नाही तर ते तरी बिचारे काय करतले, साईड देतले काय ना. खाजा म्हणजे सध्या ट्रेंडिंग वरती असा. यो सीझन इलो जत्रेचो की खाजा म्हणजे आमच्या इकडे मालवणी खाजा ट्रेंडिंग वरती. आणि त्या खाज्यासोबत एवढ्या लोकांचे इमोशन जोडलेले असत ना. शाळेत असलात तर आपल्या प्रिय व्यक्तींका शाळेत असलात तर आपल्या प्रिय व्यक्तींका खाजा शेअर करणे. आता तुम्ही कोणाकोणाक शेअर केलात कमेंट करून तर सांगूच आहे नाही, पण तो मुवमेंट तुम्ही जगला असतालात 100%. आणि जसे मागचे जनरेशन येतात, म्हणजे आपण शाळेत असताना त्या गोष्टीत जरा जास्तच क्रेज असता की आपल्या प्रिय व्यक्तीक नेऊन खाजा देणे. आणि अपेक्षा पण असतात भरपूर आपल्या प्रिय व्यक्तींका समोर ना की खाजा आपणाक मिळताला म्हणत. आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद असता तो. आणि तेव्हा तर काय फोन्स वगैरे नव्हते, पण त्या गोष्टीचा महत्त्व खूप होता. पण मग मित्र असाने तुमचे किंवा अजून मग ते कंसातले व्यक्ती असाने, खाजा म्हणजे इमोशन.
आजाची डिलिव्हरीसाठी आपण आज निघालो. आजी म्हणतली दुपारचं इलो की त्याने म्हणजे आजी आजोबा तुमका आम्ही दाखवतले, पण आजी आजोबा आपले 1K सबस्क्रायबर झाले की आपण दाखवूया, किंवा इंस्टाग्रामचे 5,000 फॉलोअर्स होतले तेव्हा दाखवूया. कसा माहिती म्हणते, मी इकडे लहानपणापासून आजीकडेच होते शिकागो घरी, आणि आजोबा आमचे गव्हर्नमेंट सर्वंट होते, स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी आणि वैचारिक भरपूर. कधी त्यांच्यामुळे चांगले संस्कार घडलेत आमच्यावरती व्यवस्थित. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली वाईट गोष्ट कुठची बोलायची याचं चांगलं मार्गदर्शन मिळालं आमका, चांगले डिसिजन घेऊचा. आणि आई आणि त्यांच्या सानिध्यात वळले, त्याच्यामुळे आईकडनं आणि सुद्धा आमका चांगलाच, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. हुशार व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून असे घाबरत दिलो. अजून पण शूट करताना अशी भीती वाटते ना, बाकी काही वाटणार नाही, पण आजोबांकडे जाऊन शूट करणं म्हणजे अजून पण हातपाय कापतात, लय भीती वाटतं. तर आपण तेव्हा परमिशन घेऊन शूट करूया. आपल्या दुसऱ्या चॅनलवर पण तसाच आम्ही कधी प्रयत्न करू नाही, जास्त क्वचितच आहे. 100K झालं त्याच्यानंतर आपण दाखवलेलो त्याच्यावरती. तर आता आपण इकडनं पुन्हा एकदा घेऊचो असा राईट. आता थोडंसं ऑफ रोड. इकडे ऑलरेडी आम्ही 2दा येऊन गेलो, पण आज सांगता येत असं आईच्या मामीकडे पण खाजा देऊचा असा. आणि म्हणजे शेवटी त्यांना पण वाटत असतं, तर जत्रा इकडनं आमचं गाव जवळ असं म्हणजे त्यांना पण वाटत असतं की दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा खाजा आहे त्याला. आणि खाजा इल्लेला असा आजी खूप लाड करता आमचे प्रमाणाच्या बाहेर, आणि आजोबा सुद्धा. आणि मी जरा जास्तच वेळ इकडे घालवले सुट्टीत वगैरे सगळीकडे, त्याच्यामुळे माका खूपच जरा हा असा बस जास्त योग गावना नाही. माझा म्हणजे असं ना, माका बोलान प्रेम व्यक्त करूकच जमणार नाही, कृतीत ना करीन सारखे असा. काय सांगू, प्रत्येकाची पर्सनॅलिटी असं वेगवेगळी. ताईची मामी पहिली बघूया असं काहीच. आजोबा फिरतात वरती असा. खाजा दिल्या ना आईन, खाजा जत्रेचा. ओमकार ओळखाक नाही? हेल्मेट आहे, हेल्मेट. ऊन बसता ना, ऊन बसता. पाती आणि खाजा. आमची झाली 16 तारखेक. हो जाते परत जाऊचा समरत ना असत. हो आई बरी. होय होय. हेल्मेट ऊन लागता ना. होय होय. जेवलाय जेवलाय जेवलाय. हा 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 झाला भात बीत. हा 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 येतोय आजीकडे जाऊ. हो होय होय होय. आमच्या मामाचं घर आहे, आईच्या मामाचं घर. पटकन देऊया आणि येऊया. होय थांबलं तरी काय नाही. चला आजोबा. अरे बाबा बसलं. आणि कोण असत काय बरोबर? आणि गोलतकरांची येतात काय? होय होय होय. नाही भात कापतो 2 दिवस ह्या झाला 2 दिवसांनी सरताला कापून झाला खळवडूचा.
सांगतोय का बोल ऐकलो होय दुधाची हाड आणि रोज रात्रीचा दूध गेलं भर त्याला तापवून पिया सांगतोय का होय कारण झोपते आगा तुझा चाय कमी कर होय हा हा काय खाऊ नको का दूध कडे हा असं सो हा हो दाखवची माका को आता 5 मिनिटात या माझ्या बाबा जा हो चल काय हो होय होय चला आजी मंडई आता डायरेक्ट दर्शनाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतली बाळूमामांचा देवस्थान असा आजी एक जाऊचा होता आजी दात सांगी होती म्हणा होते कोणतरी येऊ गया म्हणन देवासारखं येलोच म्हणन आजीला काळजी करीत राहू मी बारीक असं आहे म्हणा भरपूर आणि देवस्थान आजीच्या घराकडनं जवळ आपण चलत आता एवढे आपण येलो तेवढं येऊ गया आजी आणि आता वयाच्या मनात थोडं त्रासच जात आणि ऊन पण भरपूर हा खूप लोक येत असतात दर्शनासाठी भरपूर जण रस्तो खराब आता काय करतो करू शकणार नाही पूर्ण अरुंद रस्तो तुम्ही माणसात फास्ट मारतले गाडी आणि कंट्रोल करतले तर जाऊची नाही तुम्ही कोणाक तरी जाऊन ठोकताला 100% पण आता रेग्युलर जे या रोडने जातात त्यांना तर सवयच झाली असतली इलो मंडे आमच्या गावात बस एक लेफ्ट आणि एक राईट आत्याचं मुलगो गेलो कुडाक सुसाट म्हणजे एक गोष्ट सांगूकच विसरलंय आजीकडे गेले आणि आजीन माका मस्त घावणे आणि कुळत्याचा सार दिल्यान कुळताची आमटी होती कुळीत एक नंबर लागली जबरदस्त आणि घावणे पण एकदम टेस्टी होते जे की तुम्ही दुसऱ्या आयडीवरती रीलमध्ये बघू शकताय खड्ड्यांमध्ये नुसतीच खडी टाकून ठेवलेली असा त्याच्यावरती काही टाकलेलं नाही डांबर वगैरे यो तो राइड होतो आणि मग तो लेफ्ट होतो अभी हम लोग सीधा घर पे पहुंचेंगे जॅकेट वगैरे असला हेल्मेट घालून प्रॉपर फिरला तर काही विषय नाही नाहीतर जॅकेटमुळे गरमी होता पण तरी सुद्धा वारा येता गाडीवरती असं म्हणून त्याच्यामुळे एवढा काय वाटणार नाही बाबूभाई आमचं समर्थनाक जायत आता मंदिरात आई ओरडतली चला 2-3 दिवसापासून पेंडिंग असलेलं काम आज आपण कंप्लीट करून टाकलो साध्या कामाक सुद्धा एवढा वेळ लागलो येलो घराकडे पोहोचलो तर मंडई करूया ब्लॉग एंड व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय